नमस्कार सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा आणि प्रहारचे पण आभार. एरवी आम्ही सरांना लेख छापण्यासाठी बातम्या छापण्यासाठी फोन करत असतो. आज आम्ही काहीतरी सांगायला आलो किंवा आम्हाला इथे काहीतरी संधी मिळाली त्याबद्दल खांडेकर सरांचे आणि संपूर्ण प्रहार परिवाराचे आभार. अ, मी म्हणजे PIB विषयी सांगेलच, मी माझ्याविषयी पण सांगेल. मी बेसिकली माझा जन्म आणि शिक्षण सगळं मराठवाड्यात झालं आणि म्हणजे मराठवाड्यात ज्या काळात मी शिकत होते त्या काळात तरी आयदर सगळे शिक्षक व्हायचे, नाहीतर डॉक्टर व्हायचं, फार तर पण आणि नर्स वगैरे. तर तेव्हा मला असं वाटायचं की सगळ्यांनी हेच का करायचं. म्हणजे मराठवाड्यात आमच्या आजूबाजूला असं काही कला संस्कृती असं काही वातावरण नव्हतं. पण माझ्या वडिलांना थोडंसं घरात पेपर आणायचे, मासिक आणायचे, दिवाळी अंक आणायचे आणि ते स्वतः संत साहित्याचे संशोधक होते, तर ते फिरत असायचे. तर त्यामुळे एक थोडंसं होतं. पण मला 10वीला त्या काळात 77% वगैरे 88 साली, तर म्हणजे आमच्या तालुक्याच्या मानाने चांगले मार्क. मग सायन्सला जाणं, नंतर मग मी BSc सायन्सला गेले. पण मग मला असं वाटायचं की हे मला नाही करायचं मला काहीतरी वेगळं करायचं काय करायचं माहिती नव्हतं किंवा असं. पण मग नंतर आमच्या तिकडे मराठवाड्यात भूकंप झाला, तेव्हा तेव्हा मी सोशल वर्क केलं आणि मग तेव्हा त्याचे रिपोर्ट्स लिहिताना मला लक्षात आलं की आपण छान लिहू शकतो. मग मी पत्रकारितेकडे आले आणि मग औरंगाबादला मी BJ केलं, MJ केलं. ते करत असताना मी एका पत्रात नोकरी पण करायची आणि पण तेव्हा पत्रकारितेत पण पैसा नव्हता. म्हणजे माझ्याबरोबरचे टीचर झालेले मित्रमैत्रिणी त्यांना जेव्हा 5-6 हजार पगार होतो तेव्हा मला ₹1000 आणि तोही दर महिन्याला मिळेल त्याची गॅरंटी नाही. हां, म्हणजे अगदी 3-4 महिन्यांनी केव्हाही पगार व्हायचे आणि तेव्हा मी BJ आणि MJ करत होते. मग तेव्हा मग एक ऑप्शन म्हणून म्हणजे ह्या क्षेत्रातली परीक्षा दिली मी, UPSC दिली आणि UPSCला सिलेक्शन झालं. तेव्हा पण सगळेजण असं सांगायचे की UPSCतून जेव्हा आमचं IASसाठी सिलेक्शन होतं, आमचं प्रोफेशनल म्हणजे जर्नलिझमच्या बॅकग्राऊंडवर आमचं सिलेक्शन होतं. तर तेव्हा असं सांगायचं की म्हणजे आमची मिनिस्ट्री जी आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय, त्याच्यामध्ये सुरुवातीपासून UPSCवरून येणाऱ्या वगैरे महिला वगैरे भरपूर आहेत. त्याच्यामुळं म्हणजे असं महिलांचं संख्या कमी होती असं नव्हतं. पण फील्डवरती प्रत्यक्ष अशा महिला कमी होत्या. जेव्हा माझं सिलेक्शन झालं तेव्हा आमच्या सर्व्हिसमधल्याच पूर्वीच्या लोकांनी सांगितलं की सहसा ना आमच्याकडे मुलींना PIB किंवा आकाशवाणी, दूरदर्शन असं मिळतं. सो मी बिनधास्त राहिले. मी काही मिनिस्ट्रीमध्ये कळवलं नाही की मला काय पाहिजे आणि मला तेव्हा जे डिपार्टमेंट दिलं ते त्यावेळी त्याचं नाव होतं डायरेक्टर ऑफ फील्ड पब्लिसिटी. त्याचं काम असं होतं की गावांमध्ये जाऊन सिनेमे दाखवायचे, जनजागृती करायची. तर तेव्हा मला पहिली पोस्टिंग नाशिकला मिळाली आणि मला ट्रेनिंग वगैरे काहीच नाही मिळालं. डायरेक्ट मी नाशिकला जॉइन झाले आणि दुसऱ्या आठवड्यापासून मी टूर करायला सुरुवात केली. म्हणजे मग सोमवारी दुपारी निघायचं, एक गाडी त्याच्यामध्ये प्रोजेक्टर, एक तो प्रोजेक्टर चालवणार आणि एक ड्रायव्हर. आणि आम्ही ॲक्च्युली मजल दर मजल करत जायचो, की आज ह्या गावामध्ये संध्याकाळी जाऊन फिल्म शो करायचा. म्हणजे 5 वाजता कुठल्यातरी गेस्ट हाऊसला थांबायचं, 5 वाजता गावाला जायचं, तिथे जाऊन मग संध्याकाळी म्हणजे ते गावातले लोक शोधायचे, फिल्म शोसाठी जागा शोधायची आणि मग गावाचा अंदाज बघून मग तिथे कोणत्या फिल्म्स दाखवायच्या ते करायचं. मग परत रात्री उशिरा गेस्ट हाऊसला जायचं, कारण त्यावेळेस तर म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे महिलांनी राहावं असे हॉटेल्स नव्हते, तिथे खूप त्याच्यामुळे जसंही घाणेरडं गेस्ट हाऊस असेल मी तिथे जाऊन राहायची. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मग उठल्यानंतर मग एखाद्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये काहीतरी कार्यक्रम करायचा. परत दुसऱ्या दिवशी आणि असं करत येताना पण परत काही गावं करत परत यायचं. अशी नोकरी पहिली केली. त्याच्यामध्ये म्हणजे जर्नलिझम करून हे करायचं अपेक्षित नव्हतं, पण नवीन नोकरी लागल्याच्या आनंदात आणि सगळ्यांनी सांगितलं, की महिलांना जसं PIB देतात, दूरदर्शन देतात किंवा आकाशवाणी. मी काहीच नाही केलं आणि माझी पहिली पोस्टिंग तशी झाली. पण पहिल्यांदा मग माझं पण असं चाललं, की मग आपण आता बदलून कुठेतरी जाऊयात वगैरे. पण तोपर्यंत मला ते आवडायला लागलं आणि मग मी ते करायला लागले आणि माझ्याकडं तालुके पण म्हणजे जिल्हे जे होते माझ्या ज्युरिडिक्शनमध्ये नाशिक, धुळे आणि नंदुरबार सगळा आदिवासी भाग. एक सुरुवातीच्या शहरात एक 15-20 किलोमीटर सोडलं, की मोबाईल तर त्या काळात नव्हतेच आणि जे होतं त्याचं नेटवर्क संपलेलं असायचं. गेस्ट हाऊस असे की काही सुविधा नाहीत. तर मी गाडीमध्ये माझ्या 5 दिवसाचं पाणी, तिथे जे गेस्ट हाऊस असतं त्यातल्या ज्या खाली अंथरायची एक चादर, वरची एक चादर प्लस पाणी गरम करायचा रॉड, हे सगळं घेऊन जायची आणि मी म्हणायची की आणखीन काही दिवसांनी मला फिनाईल आणि ब्रश पण घेऊन जायला लागेल. कारण इतकी घाणेरडी गेस्ट हाऊसेस असं सगळं. पण तो 4 वर्ष मला खूप छान अनुभव पण मिळाला. कारण आम्ही सरकारी योजनांविषयी माहिती द्यायचो, सिनेमा दाखवायचो आणि मग त्या गावात संध्याकाळच्या वेळी जेव्हा कशा प्रकारची पब्लिक आली त्यानुसार मग आम्ही फिल्म्स दाखवायचो, ज्या सरकारी फिल्म्स डिव्हिजनने बनवलेल्या असतात. पण चांगल्या पद्धतीचे केलेल्या काही ह्याच्या म्हणजे काय म्हणतात त्याला ॲनिमेशन्स वगैरे. तर त्याच्यामध्ये आम्ही स्त्री-पुरुष समानता, बायकांनी म्हणजे शिक्षणाचं महत्त्व, आहार कसा घ्यायला पाहिजे, वेळच्या वेळी दवाखान्यात जायला पाहिजे, डिलिव्हरी दवाखान्यात, तर हे सगळं आणि स्वच्छता राखली पाहिजे, अशा फिल्म्स असायच्या. पहिल्यांदा लोकांना वाटायचं हे काय? पण मग नंतर
आणि आम्ही विशेष जनजागृतीचे पण कार्यक्रम यायचो. एड्सच्या संदर्भात जनजागृती, आयोडीनयुक्त मिठाच्या संदर्भात किंवा आणखीन काही जे त्या काळचे सरकारचे कार्यक्रम असतील त्याची जनजागृती करायची आणि ते छान होतं. पण मी शिकले होते जर्नलिझम, त्याच्यावर मला असं वाटायचं की आपण हे काय करतो, हे तर सोशल वर्कचं काम आहे. आणि मग नंतर मी रिक्वेस्ट करून आकाशवाणी मुंबईमध्ये माझी बदली करून घेतली आणि त्याच्यानंतर म्हणजे आकाशवाणी मुंबईमध्ये बातमीपत्र करायची, की जे मी शिकले तेच मी करायचे. म्हणजे जगातले काही फार थोडे लोक असतात की जे शिकतात आणि त्यांच्या आवडीचं काम करतात, त्याच्यामध्ये मी आहे. आकाशवाणीमध्ये पण आम्ही न्यूजचं काम करायचो. मी जेव्हा आले 2006 मध्ये तेव्हा प्रायव्हेट चॅनल्स होते, पण तरी पण आमची ओळख होती ती आम्ही खात्रीशीर बातम्या देणार, आम्ही काही त्याच्यात अतिरंजित करणार नाही. आम्ही म्हणजे महत्त्वाचे जे काही विषय असतात, मगाशी त्या मॅडम म्हणाल्या ना की सायबर फ्रॉड वगैरे, तर आम्ही बातम्या तर आमच्या 10 मिनिटाच्या असायच्या, पण आम्ही करंट अफेअर प्रोग्राम करायचो. त्याच्यात ह्या सगळ्या विषयांना कसा वाव मिळेल, लोकांना जसं जनजागृती कशी करता येईल हे करायचो. आकाशवाणीमध्ये पाणी मगाशी म्हणाले ना मॅडम की त्या सरकारी ह्याच्यामध्ये काही काही मर्यादा असतात. आता प्रायव्हेट चॅनल किंवा तुम्ही न्यूजपेपर आहात, तुमच्याकडे प्रत्येक बीटला रिपोर्टर आहे. आमच्याकडे असं काहीच नाही. मी न्यूज रिपोर्टर, फक्त एक आमच्याकडे PTIची एजन्सी आणि आमचे फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी वार्ताहर, तेवढ्यावरती आम्ही बुलेटिन करायचो. पण तरीही कुठेही कुठली बातमी मिस न होऊ देणे, कुठलीही गोष्ट घाई करून न सांगणे आणि ती ऑथेंटिकपणे जाईल हे बघणं, हे करत गेले. आणि आकाशवाणीत मी जवळपास 14 वर्ष काम केलं. त्याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही जेव्हा वर्तमानपत्रामध्ये जेव्हा असता तेव्हा तुम्ही फक्त म्हणजे तुम्ही तुमच्या न्यूज डेस्कलाच असता, पण आम्ही ॲडमिनिस्ट्रेटर पण असतो. म्हणजे मी माझ्या ऑफिसचं बजेट पण बघणार, मी म्हणजे माझं पॅनल वाढवायचं असं मी त्याच्या परीक्षा पण घेणार, त्याचे पेपर काढणार, पेपर तपासणार पण बजेटनुसार, म्हणजे ऑफिससाठीची सगळी खरेदी पण मी सगळे नियम पाळून करणार. प्लस जेव्हा सरकारी माध्यमांना पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्री किंवा सगळे शासकीय समारंभ हे कंपल्सरी असतात, त्याच्यासाठी रिपोर्टिंगला पण जाणार. म्हणजे तिथे काम करताना मी मल्टीटास्किंग, म्हणजे मी संपादक पण आहे, मी रिपोर्टर पण आहे, मी ॲडमिनिस्ट्रेटर पण आहे. म्हणजे मल्टीटास्किंग करताना आपण पण डेव्हलप होत जातो, की आपल्यामध्ये पण एक प्रकारचं काय करायचं आणि काय नाही करायचं. म्हणजे खूपदा माझ्याकडे सुद्धा कितीतरी ब्रेकिंग न्यूज असतील, पण समजा जर ती द्यायची नसेल, समजा मला प्रशासनाने सांगितलं असेल थांबा, तर मी थांबलेली आहे. तेव्हा मी माझ्या बुलेटिनचा विचार नाही केला. म्हणजे माझ्याकडे एकदा अशी होती की गडचिरोलीमध्ये जवानांच्या हत्यांची खूप मोठी बातमी होती, पण ते म्हणाले की माझं बुलेटिन 1:45ला आणि आमचं दिल्लीचं बुलेटिन 2 वाजता होतं आणि माझ्याकडे 1:30 वाजल्यापासून बातमी होती. पण ते म्हणाले इतक्यात ब्रेक नका करू. मी थांबले. माझं दिल्लीचं बुलेटिन संपताना मी ती बातमी ब्रेक केली. म्हणजे असे कारण मी संपादक होतेच, पण मी एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी पण होते. मला तेही करायला लागेल. म्हणजे अशा गोष्टी किंवा इव्हन धर्माधिकारी जे होते त्यांचं निधन झालं. माझ्याकडे 5:30 वाजल्यापासून बातमी होती, पण कलेक्टरने आम्हाला सांगितलं की मॅडम बातमी जाहीर झाली तर ते इतके लोक यायला लागतील की आम्ही जर सांगितलं तर मी 7 वाजता स्टुडिओच्या बाहेर निधनाची बातमी घेऊन थांबले. त्यांनी सांगितलं 7:05 आता तुम्ही देऊ शकता. पण मी 5:30 वाजल्यापासून मी ती बातमी हातात घेऊन बसलेली. म्हणजे तुम्हाला जबाबदारीची जाणीव त्या ठिकाणी बसल्यानंतर की तुमच्या एका छोट्याशा गोष्टीमुळे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण होऊ शकतं, हे सातत्याने आकाशवाणीमध्ये आम्ही काम केलं. म्हणजे कुठलाही आणि आणखीन एक आमची ओळख म्हणजे आम्ही हवामानाची बातमीपत्र खूप चांगली देतो. त्याच्यामुळं सगळे वर्तमानपत्रसुद्धा आमच्या बातम्यांवर लक्ष ठेवून की आम्ही पावसाळ्यामध्ये विशेषतः पाण्याचा विसर्ग वगैरे हे सगळं आमचं स्पेशलायझेशन ते करणं आणि आमचे करंट अफेअर कार्यक्रम त्याच्यामध्ये पण आम्ही सातत्याने लोकांसाठी जे चांगलं आहे ते देण्याचा प्रयत्न, जे करंट विषय आहेत ते त्याच्यावरती करण्याचं. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे एक माणूस म्हणून पण मी खूप विकसित होत गेले. म्हणजे मी मल्टीटास्कर झाले. त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकीची पण एक जाणीव माझ्यामध्ये झाली, की मला स्वतःला वैयक्तिक माझं होऊ शकतं ना, मी एखादी ब्रेकिंग न्यूज केली, काही केलं, तरी पण एक सरकारी माध्यमाची एक अधिकारी म्हणून माझ्यावर काय जबाबदारी आहे, तर ती मी नक्की पाळली पाहिजे. तेव्हा मी बाकीच्या चॅनलची किंवा कुणाचीही स्पर्धा नाही करायला पाहिजे, हे शिकले. त्याच्यानंतर मी 2020 पासून पत्रसूचना कार्यालय म्हणून जे आहे, जे तुम्हाला म्हणजे माहिती आणि जनसंपर्क माहिती असेल की ते राज्य सरकारचं प्रसिद्धी विभाग आहे, तसं केंद्र सरकारचा प्रसिद्धी विभाग आहे. तिथे मी आले. म्हणजे जेव्हापासून हे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेट आलं त्याच्या आधी हे कार्यालयसुद्धा म्हणजे अगदी शांतपणे चालणारे कार्यालय होतं. पण जेव्हापासून हे सगळे माध्यम आले ते कार्यालयही तितकंच काय म्हणतात त्याला अपडेट झालं आहे. आम्ही म्हणजे सगळ्या केंद्र सरकारची जी काही तिकडची रिलीजेस असतात ती मराठीत करणे, महाराष्ट्रात मुंबईत जी काही केंद्रीय मंत्री, केंद्र सरकारचे मोठे जे राष्ट्रपती, पंतप्रधान आहेत त्याच्यासाठीचं मीडिया मॅनेजमेंट, म्हणजे आधी जे कोणी त्यांचे कार्यक्रम आयोजित करणार असेल त्यांच्याशी संपर्क करून त्यांना किती मीडिया तिथं अपेक्षित आहे त्यासाठीची तयारी आणि नंतर पोस्ट पब्लिसिटीसाठीचं जे जे काही आहे ते सगळं करणं, हे सगळं अपेक्षित आहे. आणि आता म्हणजे
आपण म्हणतो ना तंत्रज्ञानाचं युग आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं खूप प्लॅनिंग महत्त्वाचं झालं आहे. म्हणजे कधी-कधी मला एखाद्या कार्यक्रमासाठी खूप पत्रकार हवे असतात आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये त्याची मर्यादा अशी असते, की मला पत्रकार बिलकुल नको असतात. पण ह्या सगळ्यामध्ये मी पत्रकारांना दुखावू शकत नाही. मला तो बॅलन्स पण ठेवायचा आहे, की काही वेळेस मला त्यांना येऊ नका असंही सांगायचं आणि काही वेळेस मला त्यांना जबरदस्तीने आणायचं पण आहे. तर त्याच्यामध्ये आपली भूमिका महत्त्वाची असते, की आपण त्यांना न दुखावता हे सगळं करायला हवं. पी-आय-बीत हा एक भाग झाला मीडिया म्हणजे मीडिया प्लॅनिंग, की प्री प्लॅनिंग, पोस्ट प्लॅनिंग. दुसरी गोष्ट, केंद्र सरकारला पण क्लिपिंग्ज हवे असतात. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या मीडियाशी चांगले संबंध ठेवून आपल्या बातम्या छापून आणणं, ह्या सगळ्या गोष्टी हे पण आम्हाला करायला लागतं. आणि म्हणजे आमचं केंद्र सरकारचं जे मुख्य दिल्लीचं जे पोर्टल आहे ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये चालतं. पण आमच्या इथं मुख्य काम चालतं मराठीतून. त्याच्यामुळे आलेली प्रत्येक प्रेस रिलीज आहे ती मराठीत करणं आणि पंतप्रधानांचा तर आम्ही शब्द न शब्द मराठीत करतो. ह्याशिवाय मंत्री, पंतप्रधान जे कोणी लेख लिहितात, तो आधी मराठीत करणं, तो नीट एडिट करणं आणि तो योग्य ठिकाणी छापून आणणं. कारण राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा उपराष्ट्रपती ह्यासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या माणसांनी लिहिलेली गोष्ट ती मराठीत बिनचूक करणं आणि ती छापून दुसऱ्या दिवशी कुठलाही ह्याच्याशिवाय आणणं, म्हणजे दर दिवशी ते एक नवीन टास्क केल्याचं समाधान असतं. इव्हन कधी-कधी पंतप्रधानांना जेव्हा मराठीतून ट्विट करायचं असतं, ते आमच्याकडनं करून देतो. तेव्हा ते जोपर्यंत ते होत नाही आणि ट्विट झाल्यानंतर त्याची काही कॉन्ट्रोवर्सी नाही झाली, तोपर्यंत आपला म्हणजे जीव भांड्यात नसतो. असं ही आणि मी असं आठवड्यातून 4दा तरी त्या गोष्टी करत असतो, की मराठीत करून द्यायचं. आणि म्हणजे ती जबाबदारी असते आणि प्रत्येक वेळेस ती म्हणजे असं नाही की आज केलं आणि संपलं, उद्या परत काय येईल आपल्याला माहीत नाही. तर त्याच्यासाठी सतत तयार राहणं, आपली भाषा नीट करणं, त्याच्यातून हां, हे सगळ्या गोष्टी करणं. आणि हा हा एक भाग झाला. दुसरा भाग आहे की आमच्याकडे आणखीन पण म्हणजे एक झालं की आम्ही प्रेस रिलीज करतो. पण आम्हाला म्हणजे बाहेर बाहेर म्हणजे पत्रकारांना कुठेतरी दुसऱ्या राज्यात घेऊन जाऊन प्रकल्प दाखवणं, छोट्या गावातल्या वार्ताहरांसाठी पत्रकार परिषद वार्तालाप नावाचे एक आमचे हे कार्यक्रम आहेत ते आयोजित करणं. प्लस म्हणजे आपल्याला स्वतःला सतत अपडेट ठेवणं, कारण तंत्रज्ञान सतत येतंय. असं नाही राहिलं की कार्यक्रम आज झाला आणि सरकारी डिपार्टमेंट नंतर कधीतरी देते. कारण आता सगळेजण अपडेट झाले. पूर्वीच्या काळी असं होतं की कव्हरेजला गेलेला माणूस त्याच्या सोयीने केव्हाही बातमी द्यायचा. तर आता आमच्या बातमीसाठी लोक वाट पाहतात. तर ते तात्काळ करून घेणं, त्याच्यासाठी भरपूर तुम्हाला स्किल लागतं. की म्हणजे मागच्याच म्हणजे सप्टेंबरमधली गोष्ट आहे. मी औरंगाबादला एका ऑफिसच्या कामासाठी जाणार होते आणि ही ऑफिसला होती आणि पंतप्रधानांचा एक लेख आला. 7:30 वाजता लेख आला आणि त्या दिवशी मुंबईत एवढा पाऊस, ह्या मुलीनेच तो स्टेशनवर बसून तो लेख एडिट केला. आधी 4 लोकांना ट्रान्सलेट करायला दिला आणि मग तो स्टेशनवर आणि मग तो तेवढ्या वर्तमानपत्राकडे पोहोचून तो दुसऱ्या दिवशी छापला जाईल. म्हणजे इतक्या प्रकारचं म्हणजे स्ट्रेस असतो ह्या कामात. आणि एक कार्यक्रम संपला असं नाही. दर दिवशी असे 10 स्ट्रेस असतात, की रोजचे आमचे रिलीजेस आहेत ते देणं म्हणजे आणि सगळी महत्त्वाची ऑफिसेस म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान. शिवाय ते जर मुंबईत येणार असतील तर आम्ही जे पासेस बनवतो त्याच्यासाठीच्या ज्या मीटिंग्ज असतात तिथे जाऊन तिथे सगळ्या ह्या गोष्टी करणं, ऐनवेळेस तिथं काही गोंधळ होणार नाही, हे सगळं म्हणजे पत्रकारांना म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं ना, की सरकारी नोकरीत काय असतं ना, आपल्याला इकडे बाहेर खूप गोष्टी करायला मिळतात पत्रकारितेत आणि पत्रकारितेची सरकारी नोकरी म्हणजे काही नाही, आरामात बसा. तर असं नाही आहे. म्हणजे आम्ही इतके मल्टीटास्किंग करत असतो. म्हणजे आम्ही ॲडमिनची कामं करतो. आमचा जो डेस्क आहे त्याच्यासाठीच्या परीक्षा घेणं, सगळ्या गोष्टी करणं. बाहेर फील्डवर जातो आम्ही रोज कव्हरेजेससाठी. आमच्यापैकी प्रत्येकाला कव्हरेजेस दिलेले असतात. कारण इथे सॅटर्डे, संडेसुद्धा म्हणजे मागाशी त्या मॅडम म्हणाल्या ना, की सरकारी नव्हतं वेळ नसतं. खरंच नसतो. आम्ही सगळ्या दिवशी आणि रात्री 11-12पर्यंत आम्ही काम करत असतो. माझा डेस्क सतत चालू असतो. तुम्हाला पर्सनल कामासाठी वेळ नसतो आणि प्रत्येक गोष्ट जबाबदारीचीच असते, की ती मी चालू करेल असं होऊ शकत नाही. म्हणजे सतत आपल्या टोजवर राहणं हे जे आहे ते म्हणजे खूप जण म्हणजे आता तू तर पत्रकार आहे, तुम्हाला स्वतःला तरी माहीत असलं का, की पी-आय-बीत आम्ही ह्या स्वरूपाचं काम करतो. नाही, त्यांना असं वाटतं की काय प्रेस रिलीज काढलं की आमचं काम संपलं. असं बिलकुल नसतं. म्हणजे आणि आणखीन एक आमच्या कामाला एक दुसऱ्या प्रकारचं रिकग्निशन ह्यासाठी आहे, की आज तुम्हाला बाहेर कुठेही जे काही मराठीत दिसतं ते सगळं आम्ही केलेलं असतं. वर्तमानपत्रात आलेल्या जाहिराती असतील, पेट्रोल पंपावर लागलेले बोर्ड्स असतील, ह्या सगळ्या म्हणजे आपण जे काय करतो ते कुठंतरी त्याचं एक रिकग्निशन मिळतं, हे पण समाधान आहे. आपण जे शिकलो तेच करतोय. म्हणजे आम्ही पत्रकारितेचा कोर्स करूनच इकडे आलो आणि ते काम करतोय. पण एक पत्रकारांमध्ये बाहेर विशेषतः परसेप्शन असतं की सरकारी नोकरीत आपल्याला पत्रकारितेचं काही करायला नाही मिळत. ते बिलकुल करायला मिळतं. आणि मगाशी हा म्हणाला की
अशा फ्रॉड वगैरे. तर आम्ही सतत वेबिनार वगैरे पण आयोजित करत असतो, लेख लिहून घेत असतो, इवन इन्फोग्राफिक्स तयार करत होतो अशा सगळ्या गोष्टीसाठी आणि ते जनरल पब्लिककडे जाईल असं बघतो. शिवाय आमच्या डिपार्टमेंटचं आकाशवाणी आणि दूरदर्शन हे आमचेच आहे. तसं आणखीन एक CBC नावाचं कार्यालय आहे, जे अजूनही ग्रामीण भागामध्ये जाऊन प्रदर्शनं लावतात, सगळ्या गोष्टी करतात. म्हणजे हे सतत चालणारी गोष्ट आहे केंद्र सरकारची, की जनरल पब्लिकचं म्हणजे आता नवे कायदे आले तर आम्ही नवे कायदे पत्रकारांना समजून सांगण्यासाठी वर्कशॉप घेतलं. आजच आमचं नागपूरमध्ये जनरल पब्लिकसाठी प्रदर्शन झालं आहे त्याचं, CBCचं, की नवीन कायदे काय आहेत ते समजून सांग. तर ही सरकारची ही प्रोसेस सतत चालू असते. आणि ज्या काळात म्हणजे अगदी मोबाईलवरती आपण सगळं बघू शकत नव्हतो तेव्हा तर आम्ही म्हणजे गावांमध्ये जाऊन सिनेमे दाखवून करत होतो. पण आता काय होतं की म्हणजे लोकं जास्त मनोरंजनाच्या गोष्टीकडे गेल्यामुळे ह्या गोष्टी होत असल्या तरी आपल्याला कळत नाहीत. पण सरकार ह्या गोष्टी सतत करत असतं आणि आम्ही तर सातत्याने तेच करत असतो, की सतत वेगवेगळे कुठली योजना आली, की त्या विभागाचे सेक्रेटरी, मंत्री त्याच्याविषयी लेख लिहितात, त्याच्याविषयीच्या जाहिराती असतात, सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे हे सतत चालू आहे आणि ते जास्तीत जास्त सोप्या भाषेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम PIB करत असतं. मला वाटतं इनफॅक्ट कुठलाही विद्यार्थी जर स्पर्धा परीक्षांमध्ये हां. इंटरेस्टेड असेल तर शासनाचं जे योजना नावाचं आमचं योजना कुरुक्षेत्र, हां. त्याच्यानंतर इंडिया इयरबुक हां. आणि समाचार संध्या, समाचार प्रभात आणि त्याच्यानंतर येणारे जे काही करंट इव्हेंट्सचे प्रोग्राम्स आहेत हे सगळे त्याच्यापासून सुरुवात करा. हे आम्ही आणि आता PIBमध्ये आम्ही पंतप्रधानांचं एक आहे न्यू इंडिया समाचार नावाचं एक पाक्षिक आहे, त्याचं पण आम्ही मराठी काम करायचं काम करतो. हे जे तुम्ही म्हणताय म्हणजे पहिले म्हणजे मी जेव्हा शिकत होते स्कूलमध्ये वगैरे तेव्हा माझे दादा वगैरे पेपर स्टॉलवर वगैरे याची पुस्तकं वगैरे अवेलेबल असायची. पण आता बऱ्यापैकी त्याचं प्रमाण कमी झालंय. नाही कारण आता ऑनलाईन असतं ना सगळं. ऑनलाईन असतं ना. आता रोजगार समाचार ऑनलाईन झालं. आमचं मासिक सुद्धा ऑनलाईन जास्त असतं. हां, योजना अजूनही निघतं, फिजिकल कॉपी निघते त्याची. न्यू इंडिया समाचार फिजिकलही निघतं आणि ऑनलाईन पण असतं. सरकारचं असल्यामुळे प्रत्येक पेपर स्टॉलवर तेव्हा त्यांनी कंपल्सरी केलेलं होतं, पण आता त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालंय. पण ते ऑनलाईन आणि ऑनलाईन असतं. परत जे शासनाचं इंडिया इयरबुक आहे, सो भारताबद्दलची कोणतीही जी क्रेडिबल किंवा ऑथेंटिक माहिती इन टर्म्स ऑफ प्रोग्राम्स, फिगर्स, तेही आमचंच मंत्रालय करतं. प्रकाशन विभाग म्हणून आमचं स्वतंत्र मंत्रालय आहे. त्यांचं इथे एक वेलापूरला ऑफिस, आता ते पुण्याला शिफ्ट झालं. तर ते इंडिया इयरबुक ते काढतात, योजना मासिक ते काढतात, न्यू इंडिया समाचार PIB करतं. म्हणजे आमच्याच वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी करतात. आणि ॲज अ करिअर म्हणून सुद्धा इथे तुम्हाला खूप गोष्टी संधी आहेत. म्हणजे मी म्हणाले की आमच्या मिनिस्ट्रीमध्ये सुरुवातीपासून खूप म्हणजे आमच्याकडे इंडक्शनचे 3 प्रकार आहेत, की स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत क्लास 3 मधल्या असतात, UPSCतून क्लास 2च्या जर्नलिझमवाल्यांचं इंडक्शन असतं आणि जे जनरल UPSC देतात त्यांना त्यांच्या मार्कानुसार जे मिळतं त्याच्यात इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस नावाचं पण केडर मिळतं. तर ह्या 3 प्रकारच्या एंट्री असतात. पण जेव्हा त्याच्यामुळे आमच्याकडे सुरुवातीपासून महिलांचं प्रमाण खूप आहे. पण त्या सुरुवातीला होत्या त्या दिल्लीमध्ये आणि अशा. मागच्या 10-15 वर्षात म्हणजे आमच्या काळात किंवा आमच्या आधीच्या काळात पण काही महिला होत्या, पण त्या मोस्टली ऑफिसची कामं करायची. म्हणजे तेव्हा PIBत किंवा आकाशवाणीत करायच्या. मी जेव्हा 2002मध्ये माझं पहिलं पोस्टिंग झालं तेव्हा फील्डवर जाऊन फिल्म शो करणारी, म्हणजे 8-8 दिवस दौरे करणारी मी पहिली महिला होते. नंतर माझ्यानंतर आणखीन 2 जणी आल्या आणि आता म्हणजे 2-3 जण आहेत. आणि आता तर तो रेग्युलर फिल्म शो करायचा तो आता मोबाईलच्या इतक्या प्रसारामुळे ती गोष्ट आता इरिलेव्हंट नाही राहिली. तर आता ते आठवडाभर टूरला जाणं आणि जाऊन सिनेमा दाखवणं आता बंद झालं. तर आता ते डिपार्टमेंट आता नव्या पद्धतीने कार्यक्रम करतं. तसंच मधल्या काळामध्ये RNI नावाची जी संस्था आहे त्यांचे 4 ऑफिसेस होते की रिजनल. मुंबईत पण एक होतं. ते 2017मध्ये आमच्याकडे जेव्हा वेगळ्या पद्धतीचे ते रिजनल ऑफिस बंद झालं आणि मग त्याचा काही भाग हा PIBकडे आला. त्याच्यामध्ये म्हणजे हे असतं वर्तमानपत्र निघण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यासाठी प्रत्येक अंक पाठवतात ना दर महिन्याचं आणि त्याचं हे ठेवतात, ते रेकॉर्ड किपिंग PIBकडे आलं. सर्क्युलेशन व्हेरिफिकेशन म्हणजे वर्तमानपत्राचा खप किती आहे ती बघणारी जी काही यंत्रणा आहे तो तो आला PIBकडे. आणि आणखीन काही गोष्टी आल्या. तर त्याच्यामध्ये 2021 आणि 22मध्ये मी सर्क्युलेशन व्हेरिफिकेशनचं काम केलं. त्याच्यामध्ये म्हणजे वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये जाऊन दुपारी डॉक्युमेंट्स बघायची. रात्री ॲक्च्युली जेव्हा प्रिंटिंग सुरू असते तेव्हा रात्री 10:30 ते 2 वाजेपर्यंत 2-3 जी काही ती प्रिंटिंग आणि पहाटे जे संपले ते ॲक्च्युली तिथे जाऊन मार्केट जे असतं ना डिस्ट्रीब्युशन तिथे जाऊन ते बघायचं. तर मी जवळपास मागच्या 3 वर्षात अशा 20
वर्तमानपत्राच्या एडिशनचं काम केलं. महाराष्ट्रात अशा प्रकारचं काम करणारी पण मी पहिली लेडीज होते की जी जाऊन फील्डवरती ह्या काम केलं. म्हणजे याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचं काम आहे. पण खूपदा पत्रकारांना असं वाटतं की तिकडे जाऊन आपल्याला सरकारीच काम करायचं, फक्त बातम्या लिहायचं, असं काही नाही आहे. सध्याचे प्रायव्हेट चॅनल्स आहेत आणि तुमची आकाशवाणी, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं डिफरन्स काय झाला? तुमचे त्यांच्याकडे जे न्यूज आहे नाही, आता तर हे बघा व्हॉट्सअपमुळं आता फार फरक नाही राहिला. पण आधीच्या काळी प्रत्येक वर्तमानपत्राचं प्रत्येक तालुक्याला पण माणूस असायचा. आमचा फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी जो गव्हर्नमेंट अजूनही आहे. प्रायव्हेट चॅनलवर Credibility. अजूनही नाही, माझे स्वतःचे असं अनुभव आहेत ना. मागे एकदा शिवाजी पार्कला कसली तरी छोटीशी दंगल झाली होती, म्हणजे बस जाळली होती आणि ते केव्हाच संपलं होतं, तरी पण ते चॅनल दाखवत होतं. तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की अहो त्या चॅनलवाल्याला सांगा की आता इथं काही नाही आहे आणि ते बंद झालं, असं तुम्ही त्यांना सांगा ना, ते अजून दाखवतायत. इव्हन कोणाचे निधन झाले तर आम्हाला फोन यायचे की हे कन्फर्म आहे का, पावसा पाण्याच्या बाबतीत हे आहेच आहे. क्रेडिबिलिटी अजूनही आकाशवाणीची आहे. गव्हर्नमेंटच्या अशा बऱ्याच गोष्टी असतात ना ज्या बाहेर ओपन होऊ नयेत म्हणून तुमच्यावर, म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल तुम्हालाही कल्पना आहे, पण तुम्ही ते सांगू शकत नाही. पण तेच प्रायव्हेट चॅनलमध्ये जेव्हा ते दाखवतात तेव्हा तुमचे एक प्रकारे असं होऊन जातं ना की आमच्याकडे असून आमचे हात बांधलेले आहेत, कारण आज आम्ही शासकीय कर्मचारी आहोत. नाही, पण असं खूप काही असतं असं नाही आहे. हां, एक आहे की आमच्याकडे म्हणजे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम आम्ही नाही करू शकत, कारण ते आमचं मॅन्डेट पण नाही आहे. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी तर आम्ही पण करतो. आम्ही म्हणजे तुम्ही सगळे सांगता आणि आम्ही नाही सांगणार, तर मग आम्ही ॲज अ न्यूज हे एजन्सी किंवा न्यूज हे म्हणून आम्ही रिलेव्हंटच नाही राहणार. आम्ही पण सांगतोच. फक्त सांगण्यामध्ये फरक असतो आणि आम्ही फक्त ऑफिशियल व्हर्शनच सांगू शकतो. आम्ही खूप गोष्टी सूत्राच्या ह्याच्याने नाही सांगू शकत. पण काही गोष्टी आहेत त्या आम्ही पण सांगतोच. म्हणजे मी तर 14 वर्ष केलं, त्याच्या आम्ही सगळ्या कुठलीच गोष्ट आम्ही दिलेली नाही असं नाही. किंबहुना उलटं असं आहे की लोक खात्री करत नाहीत. म्हणजे कमला मिलची जेव्हा आग लागली आणि म्हणजे कधी कधी आमच्या वरिष्ठांना सुद्धा बाहेरच्यावर विश्वास असतो, असं असतं की तेव्हा सकाळी मी आकाशवाणीत आमचं 6:30चं माझं बुलेटिन पण असायचं. मी ऑफिसमध्ये होते आणि दिल्लीसाठी पण रिपोर्टिंग करत होते मी. तर मी फोन केला सकाळी उठून कंट्रोल रूमला आणि एक्झॅक्ट डेट टोल घेतला आणि तो दिला. आमच्या आणि चॅनलच्यामध्ये एकचा फरक होता, पण आय वॉज शुअर, कारण मी कन्फर्म करून घेतला होता सकाळी फोन करून. तर आमच्या ज्या तिथे दिल्लीत बुलेटिन बघणाऱ्या एडीजी होत्या त्यांना असं वाटायला लागलं की जयदेवनी एक कमी दिला आहे आणि असं नाही. म्हटलं मॅम माझा हा टोल हे आहे. आणि आज पण त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा एकही संख्या वाढलेली नाही. बाकीच्यांनाही नंतर ते करेक्ट करायला लागलं. पण आम्ही कन्फर्म करून घेतल्याशिवाय, यंत्रणेतल्या माणसाने सांगितल्याशिवाय आम्ही नाही सांगणार. जरी माझ्याकडे माहिती असलं तरी पण आम्ही खात्री असल्याशिवाय नाही सांगणार. हा फरक आहेच आहे. शासकीय यंत्रणा आणि जी ही चॅनल्सवरची यंत्रणा जी आहे बाहेर रिपोर्टर्सची, त्याच्यामध्ये तुम्हाला काय तफावत आढळते? जसं ते प्रायव्हेट आहे तर ते नाही, आता तसं खूप उरलेलं नाही, कारण त्यांना पण कोणी ते पण रिस्पॉन्सिबल असतातच ना. पण सगळ्यात आधी देण्याच्या ह्याच्यात होतं. कोणी मुद्दाम चला आपण चुकीची देऊया असं तर नाही करत. फक्त एवढंच की आम्हाला चेक अँड बॅलन्स असतात आणि आम्ही शपथ घेतलेली असते ना पद आणि गोपनीयतेची, तर आम्ही त्याला रिस्पॉन्सिबल असतो. त्यांना घाई असते की एकदा मी कधी पब्लिकला सांगतो आणि आमचं चॅनल कसं एकदम हां, मी तेच, फ्लॅशमध्ये आम्हाला पण ते असतंच की तोपर्यंत तुम्ही त्या नाही नाही, आता ह्यानी जे सांगितलं ना समाजच्या संध्या वगैरे, त्यांचं आमच्यावरती केवढं प्रेशर असायचं. म्हणजे आम्हाला पण तेवढंच द्यावं लागायचं. पण कधी कधी मग आणि दुसरी गोष्ट, आमचे रिसोर्सेस मर्यादितच ना. जेव्हा एखाद्या क्रिमिनल केसची हे असते तेव्हा टाइम्स ऑफ इंडियाची तिथे 4-5 पत्रकार म्हणजे रिपोर्टर्स प्लस एक वकील असेल आणि माझा फक्त एक पार्ट टाईम करस्पॉन्डन्स किंवा फारच हाऊस असेल तर मी गेलेली असेल, तर मला रिस्पॉन्स मिळायला हेच असणार ना. दुसरी गोष्ट की आमच्याकडे आकाशवाणीत किंवा दूरदर्शनमध्ये फुल टाईम रिपोर्टर आता तरी किमान आहेत, आधी नव्हतेच. सो मी माझं बुलेटिन पण बघायचे ॲज अ संपादक म्हणून. मी ॲडमिनिस्ट्रेशनचं काम पण करायचं आणि मी माझं पब्लिक रिलेशन पण करायचं. जरी सरकारी अधिकाऱ्याला समजा माहिती आहे की मी फोन करते, पण तो माझी त्याची तेवढा रॅपो नाही आहे ना जेवढा प्रायव्हेट रिपोर्टर अर्धा दिवस त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बसतो. तो माझा फोन तो पटकन उचलेलाच असं नाही. तो कधी कधी मला त्याचा फटका पण बसलेला आहे एखादी गोष्ट कन्फर्म करताना. पण ज्या सिस्टीममध्ये आहे त्यात मॅक्झिमम आम्ही आमचं बेस्टच देण्यास, आणि आम्ही आमचं बेस्ट दिलं म्हणूनच आज आमची सगळी बातमीपत्र त्याच्यासाठी ओळखली जातात ना, की आम्ही ऑथेंटिक असेल तरच देऊ. किंवा राजधानीमध्ये पण आमचं बुलेटिन ऐकवलं जातं, रात्रीचं सकाळी ऐकवलं जातं, किंवा हे जे आहे ते आम्ही त्याच्यासाठी, आणि मोह आम्हाला पण होतात ना की किंवा आमचा वार्ताहर तो दुसऱ्या ह्याचं पण काम करत असतो, तिकडं तो देऊन मोकळा होतो. कधी कधी आता जिल्हा पातळीवर आमचा एक रिपोर्टर असतो, दुसऱ्या वर्तमानपत्रासाठी पण काम करतो, तो तिकडं देऊन टाकतो, पण आमच्यासाठी तो थांबतो. त्याला माहिती आहे की इकडे मी काय करणार आणि तिकडे मी काय करणार. पण म्हणजे मला म्हणजे इथे बोलवल्याच्या ह्याच्याने मला फक्त, आणि आणखीन आम्ही अजून एक भाग करत असतो. म्हणजे आमच्याकडे आता ह्या सरकारमध्ये खूपदा लेख येतात, तर वर्षाकाठी आम्ही 150-200 लेखही छापून आणतो. आणि हे म्हणजे आम्ही पत्रकार आणि सरकार याच्यामधलं दुवा म्हणून पण काम करतो.
तुम्हाला जी एखादी माहिती हवी असेल तर आम्ही दिल्लीवरून मागवून देऊ शकतो किंवा ह्या गोष्टी करतो. आणि आम्ही जे काही दिलेलं असतं ते छापून आणणं की ते किंवा योग्य वेळेत पोहोचवणं खूप म्हणजे आता तुमच्याकडे मॅनपॉवर कमी झाली त्याचा आम्हाला काही एक फायदा पण झालेला आहे. लोक सांगतात तू मराठी देणारेच मग आम्ही थांबतो. नॉर्मली न्यूज बघताना जर सपोज पीआयबी असेल ना तर ते एक असं ठाम वाटतं की नाही, हा, आहे. पण मग नाही, आमच्यावरही ती जबाबदारी आहे ना की नाही नाही ती आमच्यावर पण जबाबदारी आहे की आमचं ट्रान्सलेशन चांगलं असेल, आमचं एडिटिंग चांगलं असेल आणि मी वेळेत करू. खूपदा एखादी महत्त्वाची बातमी रात्री उशीर आलं तरी आम्ही दोघी बसतो आणि 4 जणांना आम्ही ते ट्रान्सलेशनला देतो आणि मग आम्ही ती एकत्र करतो. विशेषतः कॅबिनेट उशीर झालं, महत्त्वाचे निर्णय झाले तर आम्ही आमचं घरी पण गेलं की आमचा लॅपटॉप सुरूच असतो. इवन PM ला समजा दुसऱ्या दिवशी काहीतरी ट्विट करायचं आहे मराठीतून तर ते आदल्या दिवशी रात्री 11-11:30 वाजता आमच्याकडे येतं आणि मग आपण झोपेतून जागी झाल्यानंतर आधी आपली नीट झोप पूर्णपणे काढून टाकायची, ते नीट करायचं, पाठवायचं आणि मग झोपायचं. पण त्याच्यात काहीही चूक नसते किंवा आपण दिलेल्या आपल्या हेडलाईन सकट लेख किंवा बातमी छापून येते ते आपलं रोजचं सक्सेस असतं. तुमच्या वर्क प्रोफाईलला डेडलाईन नाही. नथिंग. आणि तेच म्हणजे बाहेरच्या पत्रकारांना असं वाटतं ना की हे काय म्हणजे असं म्हणतात ना की ह्यांना काहीच नाही. आमचं आता PIBची वेबसाईट ही वर्षातले 365 दिवस चालू असते. कामासाठी म्हणून आम्ही सकाळी 10 ते रात्री 10 असं आमचं डेस्क चालू ठेवतो. पण ती डेस्कचीच वेळ आहे. आम्हाला ऑफिसर्सना तर त्या मगाशी सांगितलं ना आम्ही ग्रॅज्युएटेड ऑफिसर म्हणजे 24/7. आम्ही कधीच असं म्हणू शकत नाही की आम्ही ऑफिसर नाही आहे आणि माझं ड्युटी संपली. फोन आला घ्यायचा आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे एन्जॉय पण करायला मिळतं. म्हणजे तुम्हाला खूप जिथे कोणी जाऊ शकत नाही तिथे जायला मिळतं, सगळ्या गोष्टी असतात आणि तुम्ही काहीतरी निर्माण केलं आणि ते 10 ठिकाणी छापून येते हा आनंद आहेच आहे ना.